नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण या ठिकाणी इयत्ता 6वी वर आधारित अत्यंत महत्त्वाचे PYQs जे 2013 ते 25 अंतर्गत येऊन गेलेले आहेत त्या प्रश्नोत्तरांचा सराव करणार आहोत। महाटेट 2025 म्हणूयात किंवा 26 साठी आपण भूगोल सराव संच या ठिकाणी दिलेला आहे। तर इयत्ता 6वी PYQs 2013 ते 25। चला प्रश्नोत्तराला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला इथं स्क्रीनवर आहे। जेव्हा जेट प्रवाह गरम सागरी हवेला झाकणाप्रमाणे अडकवून जमिनीकडे सरकवतात तेव्हा कोणती भौगोलिक घटना घडते? तर बघा, जेव्हा जेट प्रवाह असतो, जर गरम सागरी हवा, सागरावरची जी गरम हवा आहे की नाही, तिला झाकणाप्रमाणे अडकवून जमिनीकडे सरकवतात तेव्हा त्या भौगोलिक घटनाला हीट डोम असं म्हणतात। काय म्हणतात? हीट डोम। ओके, त्या घटनेला काय म्हणायचं? हीट डोम। म्हणजे गरम सागरी हवेला झाकणाप्रमाणे अडकवून जमिनीकडे सरकवतात। कोण सरकवतात? तर जेट प्रवाह। त्या भौगोलिक घटनेला हीट डोम म्हणायचं। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा या ठिकाणी। प्रश्न दुसरा। तर बघा, या स्लाइडमध्ये व्हिडिओमध्ये जवळपास 75 प्रश्न आहेत फक्त भूगोल या घटकावर आधारित। त्यामुळे व्यवस्थित हे संपूर्ण व्हिडिओमधील 75 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। ओके, चला। खालीलपैकी कोणता वातावरणाचा थर हा विमान उड्डाणासाठी सर्वात योग्य आहे? तर खालीलपैकी कोणता वातावरणाचा थर हा विमान उड्डाणासाठी सर्वात योग्य आहे असं म्हटलेलं आहे। तर आपल्याला माहिती आहे की विमान उड्डाणासाठी योग्य थर असतो स्थितांबर। कोणता असतो? स्थितांबर। स्थितांबरमधील जो हवामान आहे ते विमान उड्डाणासाठी योग्य असतं। आणि पुन्हा स्थितांबरचा संबंध आपण ओझोन वायूशी सुद्धा लावले। तेव्हा ओझोनचा थर सुद्धा स्थितांबरमध्ये असतो की जो सूर्याची अतिनील किरणापासून पृथ्वीचे रक्षण करतो। ओके, नेक्स्ट क्वेश्चन। भारताचे संशोधन केंद्र मैत्री खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारताचं जे संशोधन केंद्र आहे मैत्री ते कोठे आहे असा हा प्रश्न आहे। तर याचं बरोबर उत्तर आहे अंटार्क्टिका खंडावर। तर बघा, भारताचं संशोधन केंद्र मैत्री हे अंटार्क्टिका खंडावर आहे। ओके, सर्वच प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे सर्वच प्रश्नांची उत्तरं लक्षपूर्वक ऐका। पृथ्वीचा सर्वात आतील थर प्रामुख्याने कशाचा बनलेला असतो? तर पृथ्वीच्या आतील थर जो आहे तो थर निकेल आणि लोहपासून बनलेला असतो। कशापासून बनलेला असतो? निकेल आणि लोह पासून पृथ्वीच्या सर्वात आतील थर हा बनलेला असतो। निकेल आणि लोह लक्षात ठेवा, पृथ्वीच्या सर्वात आतील थर। नेक्स्ट क्वेश्चन। पनामा या कालव्यास खालीलपैकी कोणत्या महासागराचे प्रवेशद्वार असे म्हणतात? पनामा कालवा आहे की नाही, पनामा कालव्याला कोणत्या महासागराचे प्रवेशद्वार असे म्हणतात असं म्हटलेलं आहे? तर बघा, पनामा कालव्याला पॅसिफिक महासागराचे प्रवेशद्वार असे म्हटले आहे। आणि पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा। पनामा कालवा हा पॅसिफिक महासागराचे प्रवेशद्वार आहे। नेक्स्ट। हरियाणातील अंबाला हे शहर शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करत असल्याने त्यास काय म्हणून ओळखले जाते किंवा कोणते केंद्र म्हणून ओळखले जाते? तर हरियाणामध्ये अंबाला हे जे शहर आहे तिथं शास्त्रीय उपकरणाची निर्मिती होते। ओके, मग हे शास्त्राशी संबंधित उपकरणं असल्यामुळे त्या शहराला विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते। कोणते शहर? विज्ञान शहर म्हणून अंबाला हे शहर ओळखले जाते हरियाणा
येथील अंबाला शहर, तिथं शास्त्रीय उपकरण तयार केली जातात. जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? तर जगातील सर्वात खोल गर्ता कोणती आहे? बरोबर, मरियाना ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे. जगातील सर्वात खोल गर्ता मरियाना. नेक्स्ट क्वेश्चन, मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी प्रसिद्ध सामुद्रध्वनी कोणती आहे? तर मलेशिया आणि इंडोनेशिया यामध्ये प्रसिद्ध सामुद्रध्वनी आपण वाचलेली आहे कोणती? मलक्काची सामुद्रध्वनी म्हणतात त्याला. काय म्हणतात? मलक्काची सामुद्रध्वनी म्हणतात. मलेशिया आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये असलेली. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, समुद्र सपाटीवर सरासरी वायुदाब किती मिलीबार असतो? मिलीबार, MB. तर समुद्र सपाटीवरचा जो वायूचा दाब आहे, वायुदाब आहे, तो किती मिलीबार असतो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 1013.2 मिलीबार. किती असतो? 1013.2 मिलीबार म्हणजेच MB. मिलीबार म्हणजेच MB. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न या ठिकाणी आहे, थोरियमचे मुख्य खनिज खालीलपैकी कोणते आहे? थोरियमचे मुख्य खनिज खालीलपैकी कोणते आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे मोनाझाईट. कोणतं आहे? मोनाझाईट. मोनाझाईट खनिजापासून थोरियम बनतं. काय बनतं? थोरियम. तर थोरियमचं मुख्य खनिज आहे मोनाझाईट. खालीलपैकी कोणते खनिज हे अधातू म्हणजेच नॉन मेटल खनिज म्हणून ओळखले जाते? तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत, लोखंड, तांबे, अभ्रक आणि बॉक्साईट. तर खालीलपैकी कोणते नॉन मेटल आहे म्हणजे अधातू आहे? तर अधातू कोण आहे? अर्थातच अभ्रक हा अधातू आहे. अधातू खनिज कोणतं आहे? अभ्रक. ओके. बघा, धातू अधातू या संबंधीचे व्हिडिओ तुम्ही ऐकलेले आहात, म्हणून आपण डायरेक्ट प्रश्नोत्तरांचा सराव करणार आहोत. पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते? त्याला बृहत्वृत्त असंही म्हणतात. तर पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते आहेत? तर इथं दिसतंय बघा, सर्वात मोठे अक्षवृत्त कोणतं आहे? बरोबर, विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त, त्यालाच आपण बृहत्वृत्त असे म्हणतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. GPS प्रणालीमध्ये अचूक स्थान निश्चिती करण्यासाठी प्रामुख्याने कशाचा वापर केला जातो? तर बघा आता आपण कुठेही गेलं की एखादं ठिकाण शोधण्यासाठी GPSचा वापर करतो. मग GPSमध्ये स्थान निश्चिती करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांची जाळी. ओके. अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांच्या जाळीतून स्थान निश्चिती केली जाते. नेक्स्ट, उष्ण आणि थंड सागरी प्रवाह जेथे एकत्र येतात, उष्ण आणि थंड सागरी प्रवाह जेथे एकत्र येतात तो प्रदेश कशाच्या वाढीसाठी सर्वोत्तम असतो, ज्यामुळे मासेमारी व्यवसाय चालतो? बरोबर आहे, जिथं उष्ण आणि थंड सागरी प्रवाह एकत्र येतात तिथं प्लवंक वाढायला सुरुवात होते. काय वाढायला लागतो? प्लवंक वाढायला लागतो आणि प्लवंकामुळं मासेमारी व्यवसाय तिथं चांगल्या पद्धतीने चालतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, कोलेरू हे भारतातील गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
कोलेरू हे भारतातील गोड्या पाण्याचे सरोवर. आपण काल पाहिले बघा खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठं आहे कमेंटमध्ये द्या. चला हा प्रश्न तुमच्यासाठी चॅलेंजिंग प्रश्न. तर खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या ठिकाणी आहे ते कमेंटमध्ये लिहा. तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. ते भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे भारतातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये गोड्या पाण्याचे सरोवर आहे. त्याचं नाव आहे कोलेरू. ओके, कोलेरू. आता लोणार सरोवरात कुठे आहे ते लिहा. चला लोणार सरोवर कुठे आहे ते कमेंटमध्ये उत्तर द्या. ओके, कोलेरू आंध्र प्रदेश. बघा विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस सामान्यतः कोणत्या प्रकारचा असतो? आपण पाहिले की पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणतं आहे? तर विषुववृत्त. त्या विषुववृत्तीय भागामध्ये दररोज दुपारनंतर पाऊस पडतो. दररोज दुपारनंतर पाऊस पडतो. तो पाऊस कोणत्या प्रकारचा आहे? तर त्या पावसाला आरोह पाऊस असं म्हणतात. आरोह पाऊस किंवा अभिसरण पाऊस असा म्हणतात. म्हणजे तो पावसाचा प्रकार कोणता झाला? आरोह प्रकारचा पाऊस. 16 प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. आता नंतर या PYQ मध्ये 30 प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत. ओके, 30 प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, सातपुडा पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर कोणते? तर बघा सातपुडा पर्वत रांग जी आहे की नाही, त्या सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे धूपगड. काय आहे? धूपगड. ओके, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? कमेंटमध्ये उत्तर द्या. आता मी तुम्हाला वारंवार असेच प्रश्न विचारणार आहे जेणेकरून तुमची उजळणी पण होईल आणि तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही मला चेक करता येईल. महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर कोणते? चॅटमध्ये कमेंट करा. चला चॅटमध्ये कमेंट करा. ओके, तर सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च उच्च शिखर आहे धूपगड. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? हरियाल. त्याला हिरवे कबूतर असं सुद्धा म्हणतात, हरियाल. नेक्स्ट क्वेश्चन, ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता? ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर एमू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अवकाश प्रक्षेपणासाठी कशाचा उपयोग करतात? अवकाश प्रक्षेपणासाठी कशाचा उपयोग करतात? याचं बरोबर उत्तर आहे अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचा उपयोग करतात. कशाचा? अग्निबाणाचा उपयोग करतात. संघराज्याच्या अधिकृत भाषेशी संबंधित अनुच्छेद कोणता? संघराज्याची जी अधिकृत भाषा आहे त्या संबंधीचा जो अनुच्छेद आहे तो आहे अनुच्छेद 343. कोणता आहे? अनुच्छेद 343. संघराज्याची अधिकृत भाषा संबंधित अनुच्छेद 343. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता हक्क राज्यशास्त्र म्हणजेच नागरिकशास्त्र विषयाशी संबंधित आहे? कोणता हक्क नागरिकशास्त्र संबंधी आहे? बघा या ठिकाणी बरोबर उत्तर आहे स्वातंत्र्याचा हक्क हा नागरिकशास्त्र संबंधी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी वस्ती नसलेला खंड कोणता? तर त्याचं उत्तर आहे ज्या ठिकाणी मानवी वस्ती नाही तो खंड आहे अंटार्क्टिका. तर या ठिकाणी मानवी वस्ती राहण्यासारखं वातावरण नाही. हा खंड कायम बर्फाच्छादित असतो, यामुळे इथं मानवी वस्ती आढळून येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे संशोधन केंद्र मैत्री कुठे आहे?
तर भारताचं संशोधन केंद्र मैत्री हे अंटार्क्टिका खंडावर आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे, जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती? तर जगातील सर्वोच्च पर्वतरांग जी आहे ती आहे हिमालय. हिमालय ही जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. ओके. नेक्स्ट, भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? तर भारताची प्रमाणवेळ 82.5 पूर्व या रेखावृत्तावरून ठरवली जाते. कोणत्या रेखावृत्तावरून? 82.5 पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 75 प्रश्न आहेत त्यामुळे थोडंसं वेगात घेऊयात आपण. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला काय म्हणतात? तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला परिभ्रमण म्हणतात. तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आलेलं आहे बघा, पृथ्वी स्वतःभोवती प्रदक्षिणा घालते याला काय म्हणतात? तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यास परिवलन असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडालेला सर्वात उथळ भाग कोणता? किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडालेला सर्वात उथळ भाग कोणता? तर त्याला काय म्हणायचं? भूखंड मंच. त्याला काय म्हणायचं? भूखंड मंच. भू म्हणजे जमीन, जमिनीचा जो तुकडा वर आलेला त्याला आपण म्हणायचं भूखंड मंच, म्हणजे किनाऱ्यालगत समुद्रात बुडालेला उथळ भाग भूखंड मंच म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला काय म्हणतात? तर जी शेती फक्त पावसाच्या पाण्यावर केली जाते तिला जिरायती शेती असे म्हणतात. काय म्हणतात? जिरायती शेती. फक्त पावसाच्या पाण्यावर केली जाणारी जिरायती शेती. नेक्स्ट क्वेश्चन, संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? तर संशोधन हा चतुर्थक व्यवसाय आहे. कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेतीला काय म्हणतात? की कमीत कमी जमिनीचं क्षेत्र आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन काढलं जातं त्याला सखोल शेती असं म्हणतात. काय म्हणतात? सखोल शेती असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासमोर या ठिकाणी आहे, कोणतीही गोष्ट क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासणे आणि आठवणे यास काय म्हणतात? कोणतीही गोष्ट क्रमबद्ध पद्धतीने अभ्यासणे आणि आठवणे याला काय म्हणायचं? तर याला म्हणायचं मनोवैज्ञानिक स्मरण. काय म्हणायचं? क्रमबद्ध अभ्यासणे आणि आठवणे याला मनोवैज्ञानिक स्मरण म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, राहणीमान उंचावणे आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर यास काय म्हणतात? राहणीमान उंचावणे आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर याला म्हणायचं ग्रामीण ते नागरी. का म्हणायचं? तर ग्रामीण भागातले लोक रोजगारासाठी नागरी म्हणजे शहरी भागात स्थलांतरित होतात. ग्रामीण ते नागरी असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर, जलात कशाचे प्रमाण सर्वात अधिक असते? जलात कशाचे प्रमाण सर्वात अधिक असते? तर त्याचं उत्तर आहे सोडियम क्लोराईडचे प्रमाण जास्त असते. नेक्स्ट क्वेश्चन, सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा काय आहे? सुएझ कालवा मार्ग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा का आहे? कारण या मार्गातून वेळ आणि अंतर वाचते, म्हणून सुएझ कालवा मार्ग हा अतिशय महत्त्वाचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी येतोय, पृथ्वीवर ऋतू असण्याचे कारण खालीलपैकी कोणते आहे? तर पृथ्वीवर ऋतू होण्यामागे किंवा ऋतू असण्याचं महत्त्वाचं कारण आहे पृथ्वीचा जो अक्ष आहे तो अक्ष झुकलेला आहे. पृथ्वीचा अक्ष झुकल्यामुळेच पृथ्वीवर ऋतू होतात. पुढे, जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? तर जगातील सर्वात खोल गर्ता आहे मरियाना. मरियाना ही गर्ता जगातील सर्वात खोल गर्ता आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जेट प्रवाह गरम सागरी हवेला झाकणाप्रमाणे अडकवून जमिनीकडे सरकवतात तेव्हा कोणती भौगोलिक घटना घडते? तर तिला आपण पाहिलेलं आहे सुरुवातीला, त्याला म्हणायचं हीट डोम. म्हणजेच सागरी हवेला, गरम सागरी हवेला झाकणाप्रमाणे अडकवून जमिनीकडे सरकवणारी घटना, भौगोलिक घटना हीट डोम.
उष्ण आणि थंड प्रवाह जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय निर्माण होते? तर बघा, जेव्हा उष्ण आणि थंड प्रवाह जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथे दाट धुके तयार होतात. काय तयार होतात? दाट धुके तयार होतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासमोर. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये कोणती खनिजे आढळतात? तर पृथ्वीचा जो अंतर्गाभा आहे, आतील गाभा आहे, सर्वात आतील गाभा आहे, तिथे निकेल आणि लोह हे खनिज आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन. अंदमान बेटांच्या पूर्व भागातील कोणत्या बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे? तर अंदमान बेट आहे, त्या बेटाचा जो पूर्व भागातील एक बेट आहे पूर्व भागामध्ये, आणि त्या बेटावर भारतातील एकमेव ज्वलंत ज्वालामुखी आहे, त्याचं नाव आहे बॅरन बेट. कोणतं बेट आहे? बॅरन बेट. बॅरन बेट या बेटावर एकमेव जिवंत ज्वालामुखी बॅरन बेट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. बघा, कोणत्या खडकात जीवाश्म आढळत नाही? तर अग्निजन्य आणि रूपांतरित खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. कोणत्या खडकात जीवाश्म आढळत नाही? अग्निजन्य आणि रूपांतरित खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेने वाहणारे वारे कोणते? तर बघा, केंद्र भागातला जो जास्त दाबाचा पट्टा आहे तिथून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेने जे वारे वाहतात त्यांना प्रत्यावर्त वारे असे म्हणतात. काय म्हणतात? प्रत्यावर्त वारे असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात ज्या ठिकाणी सर्वात लोकसंख्येची घनता म्हटले बरं का, लोकसंख्येची कमी घनता कुठं आहे? तर गडचिरोलीमध्ये आहे. तर लोकसंख्येची घनता कमी म्हणजे काय? तर गडचिरोली जिल्ह्याचं जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या मानाने तिथं कमी लोक राहतात. म्हणजे क्षेत्रफळ मोठं, लोकसंख्या कमी, त्याला सर्वात कमी घनता म्हणतात. 21 जून ते 22 डिसेंबर या काळास काय म्हणतात? 21 जून ते 22 डिसेंबर या काळास दक्षिणायन असे म्हणतात. काय म्हणतात? दक्षिणायन असे म्हणतात. तर बघा, आतापर्यंत आपण 30 आणि 16 म्हणजे जवळजवळ 46 प्रश्न सोडवलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते? तर त्याचं उत्तर आहे धूपगड. धूपगड हे सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. कोणतं आहे? धूपगड. ओके. तर बघा, सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर धूपगड असून याची जी उंची आहे ती 1350 मीटर आहे. किती आहे? 1350. ओके. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. गोवा राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव कोणता? तर गोवा राज्यातील जो सांस्कृतिक उत्सव आहे त्याला कार्निवल असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती प्रामुख्याने कोणत्या कारणांमुळे होते? तर बघा, पृथ्वीवर जी ऋतूंची निर्मिती आहे त्याला जे प्रमुख कारण आहे तो पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीचे परिभ्रमण, या दोन कारणामुळे पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती होते. ओके. म्हणजे पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे पृथ्वीचे सूर्याभोवतीचे फिरणे आणि पृथ्वीचा कललेला आस, यामुळे पृथ्वीवर ऋतू निर्माण होतात. नेक्स्ट क्वेश्चन. भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? तर भारताची प्रमाण वेळ ही 82.5 पूर्व या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते? तर ब्राझीलमध्ये जे सर्वोच्च शिखर आहे ते आहे पिको दी नेब्लिना. कोणतं आहे? पिको दी नेब्लिना हे ब्राझील देशातील सर्वात उंच सर्वोच्च पर्वत शिखर आहे. पिको दी नेब्लिना.
नेक्स्ट क्वेश्चन, जगाची फुफ्फुसे असे खालीलपैकी कोणत्या वनांना संबोधले जाते? तर जगातील फुफ्फुसे असे कोणत्या वनांना संबोधले जाते? तर ब्राझीलमधील ॲमेझॉन वर्षा वने यांना जगात फुफ्फुसे असं म्हटलं जातं. ब्राझील देशामध्ये ॲमेझॉन वर्षावने आहेत, त्यांना जगाची फुफ्फुसे म्हणतात, कारण मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्माण केले जातं. या वनामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची निर्मिती होते, म्हणून यांना जगाची फुफ्फुसे असं म्हटलं जातं. ब्राझीलमधील ॲमेझॉन वर्षावने. ओके, इथं प्रश्न मराठी दिला आणि भाषा वेगळी आली बरं का. तरी आपण प्रश्न बघा, जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? तुम्ही ऐकलात आत्तापर्यंत. चला कमेंट द्या बघू. चला चॅटमध्ये कमेंट करा, जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? कमेंट करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, भारतात परतीचा मान्सून प्रामुख्याने कोणत्या काळात असतो? भारतामध्ये परतीचा जो मान्सून आहे तो कोणत्या काळात असतो? तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात असतो. परतीचा मान्सून कधी असतो? ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात असतो. याला ईशान्य मान्सून असं सुद्धा म्हणतात बघा. परतीचा मान्सून आहे, याला ईशान्य मान्सून असं सुद्धा म्हटलं जातं. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये असतो. नेक्स्ट क्वेश्चन, अवकाश प्रक्षेपणासाठी प्रामुख्याने कशाचा उपयोग होतो? तर अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचा उपयोग होतो, कारण अग्निबाण पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध प्रक्षेपण करण्यासाठी अग्निबाणाचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? तर संशोधन हा चतुर्थक व्यवसाय आहे. प्रश्न जरी रिपीट झाले तरी पुन्हा पुन्हा ऐका, कारण त्यामुळेच तुमचा जो अभ्यास आहे तो पक्का होणार आहे. सार्क संघटनेच्या संस्थापक सदस्यापैकी खालीलपैकी कोणता एक देश आहे? सार्क जी संघटना आहे, सार्क संघटना, यामध्ये कोणता एक देश आहे? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघटना. सार्क म्हणजे काय? दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना. बघा, दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघटना, त्याला सार्क असं म्हटलं जातं. त्यामध्ये इथं नेपाळ हा देश आहे. तर बघा, प्रश्न काही रिपीट झाले तरी काही नवीन प्रश्नसुद्धा येतात, त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, कारण नवीन प्रश्न तुमच्याकडून मिस होऊ नयेत. उधाणाची भरती ओहोटी प्रामुख्याने कोणत्या दिवशी येते? उधाणाची भरती ओहोटी प्रामुख्याने पौर्णिमा व अमावस्या या दिवशी येते. का होते? तर सूर्य आणि चंद्र एकाच सरळ रेषेत आल्यामुळे पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी उधाणाची भरती ओहोटी येते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर. हे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे आणि याची जर उंची आपण पाहिली तर 1722 मीटर इतकी आहे. किती आहे? 1722 मीटर इतकी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? तर महाराष्ट्राचा जो राज्यपक्षी आहे तो आहे हरियाल, त्यालाच हिरवे कबूतर असंही म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे? ऑस्ट्रेलियातील मरे नदीची जी उपनदी आहे ती आहे डार्लिंग. कोणती आहे? डार्लिंग. तर ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी आहे डार्लिंग. ओके, नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी.
गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता वजनात घट होणारा कच्चा माल आहे? खालीलपैकी कोणता वजनात घट होणारा कच्चा माल आहे? तर ऊस हा असा कच्चा माल आहे की त्याच्या वजनामध्ये घट होते. वजनात काय होते? घट होते. नेक्स्ट क्वेश्चन, हवा प्रदूषणामुळे प्रामुख्याने मानवाला कोणते विकार होतात? तर हवा प्रदूषणामुळे मानवाला श्वसनाचे विकार होतात. कोणते विकार होतात? श्वसनाचे विकार होतात. कारण हवा प्रदूषणामुळे ती हवा आपल्या नाकावाटे किंवा श्वसनाद्वारे जाते, त्यामुळे श्वसनाचे विकार होतात. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यातील फिरता राजमहाल म्हणून ओळखली जाणारी पर्यटन रेल्वे कोणती? तर महाराष्ट्र राज्यातील फिरता राजमहाल कोणता आहे? फिरता राजमहाल म्हणून ओळखली जाणारी जी रेल्वे आहे तिचं नाव आहे डेक्कन ओडिसी. काय आहे? डेक्कन ओडिसी फिरता राजमहाल पर्यटन रेल्वे. बघा, नवीन प्रश्न आलेला आहे, त्यामुळे लक्ष द्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर. तर अहमदनगरचं सध्याचं बदललेलं नाव काय आहे ते चॅटमध्ये कमेंट करा. अहमदनगरचं सध्याचं बदललेलं नाव कोणतं आहे? चॅटमध्ये कमेंट करा. ओके. तर सुरुवातीला आपण 46 प्रश्न आणि या स्लाईडमध्ये 20 म्हणजे जवळपास 66 प्रश्न आपण पाहिलेत. आता फक्त एक 9-10 प्रश्न राहिलेले आहेत, ते आपण पूर्ण करूया. ओके. पहा, मूळ 0° मूळ रेखावृत्त व विषुवृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात? तर बघा, 0° मूळ रेखावृत्त आणि विषुवृत्त हे कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात? तर त्याचं उत्तर आहे अटलांटिक महासागर. तर नकाशावरून असे दिसते की इथं दिलंय बघा, नकाशावरून असे दिसते की 0° अक्षवृत्त आणि 0° रेखावृत्त हे अटलांटिक महासागरामध्ये एकमेकांना छेदतात. या ठिकाणी अटलांटिक महासागरामध्ये एकमेकांना छेदतात या ठिकाणी. ओके. नेक्स्ट, दोन रेखावृत्तामधील अंतर कोठे जास्त असते? दोन रेखावृत्तामधील अंतर कोठे जास्त असते? तर बघा, हे एक रेखावृत्त आणि हे एक रेखावृत्त घेतला तर बघा, अंतर इथं विषुवृत्तावर जास्त असतं आणि जसं ध्रुवाकडे जाईल ते अंतर कमी कमी होत जातं. म्हणून दोन रेखावृत्तामधील अंतर विषुवृत्तावर जास्त असतं आणि दोन्ही ध्रुवाकडं ते कमी कमी होत जातं आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर गेल्यानंतर ते अंतर 0 असतं. किती असतं? 0 असतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, लंबरूप सूर्यकिरणे पडणाऱ्या भूपृष्ठावर तापमानाची स्थिती कशी असते? तर बघा, ज्या ठिकाणी लंबरूप सूर्याची किरणे पडतात तिथं तापमान कसं असतं? तर तिथं कमी भूपृष्ठावरती तापमान कमी जागा व्यापते आणि तापमान जास्त असते. तापमान का असते? लंबरूप पडल्यामुळं ती किरणं कमी जागा असतात, कमी जागेत पडल्यामुळं तापमान जास्त होतं. लंबरूप किरणे कमी जागा व्यापतात, त्यामुळे प्रखर प्रकाश आणि जास्त उष्णता मिळते. पर्यायाने तिथे हवा जास्त तापते. उदाहरण जर पाहिलं तर विषुवृत्तीय प्रदेश हा या विषुवृत्तीय प्रदेशावर लंबरूप सूर्याची किरणे पडतात, इथे तापमान खूप जास्त असतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, वातावरणाची अल्पकालीन स्थिती लवकर बदलते तिला काय म्हणतात? वातावरणाची जी अल्पकालीन स्थिती आहे ती लवकर बदलते तिला काय म्हणतात? तर तिला म्हणतात हवा. वातावरणाची अल्पकालीन स्थिती लवकर बदलते तिला हवा म्हणतात. हवा ही सतत बदलणारी अल्पकालीन स्थिती आहे. उदाहरण, आजची हवा थंड आहे म्हणतो.
हवामान ही हवेची दीर्घकालीन अनेक वर्षाची सरासरी स्थिती आहे, ती बदलत नाही. म्हणजे हवामान दीर्घकालीन, हवा अल्पकालीन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. वाऱ्याची निर्मिती प्रामुख्याने कशामुळे होते? तर बघा, जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिज समांतर वाहिल्यामुळे वारे तयार होतात. म्हणजे ज्या ठिकाणी जास्त हवेचा दाब आहे तिथून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिज समांतर व्हायला लागते, तेव्हा वाऱ्याची निर्मिती होते. स्पष्टीकरण बघा, तापमानातील फरकामुळे हवेच्या दाबात बदल होतात. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवा क्षितिज समांतर वाहू लागते, त्यास आपण वारा, विंड असे म्हणतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हवेतील बाष्पाचे पाणी बघा, हवेतील बाष्पाचे पाणी व हिमात रूपांतर होऊन ते पुन्हा पृथ्वीवर येण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर बघा, हवेतील बाष्पाचं पाण्यात रूपांतर होतं व हिमात रूपांतर होऊन पुन्हा पृथ्वीवर येण्याच्या क्रियेला वृष्टी असे म्हणतात. पाऊस, हिम, गारा ही सर्व वृष्टीचीच रूपे आहेत. वातावरणात तरंगणाऱ्या सूक्ष्म जलकणांना ढग म्हणतात आणि त्यातूनच वृष्टी होते. म्हणजे वातावरणात तरंगणारे जे सूक्ष्म जलकण आहेत त्यांना ढग म्हणतात आणि त्यातूनच वृष्टी होते. ओके, नेक्स्ट. उष्ण व शीतसागरी प्रवाह ज्या भागात एकत्र येतात तिथे कोणत्या जीवाची वाढ मोठ्या प्रमाणावर होते? बघा, उष्ण व शीतसागरी प्रवाह ज्या भागात एकत्र येतात तिथं प्लवंकाची वाढ होते, तिथं मासेमारी व्यवसाय चांगल्या प्रमाणे चालतो. प्लवंक हे माशाचे मुख्य खाद्य आहे. अशा उबदार पाण्यात मासे प्रजननासाठी येतात, त्यामुळे या प्रदेशाला माशांची संख्या वाढते. जिथं उष्ण व शीतसागरी प्रवाह येतात तिथं. ओके, नेक्स्ट. प्लवंक वाढीच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालते. मासेमारी हा मानवाचा कोणता व्यवसाय आहे? तर पहा, मासेमारी हा प्राथमिक व्यवसाय आहे. आपण प्राथमिक व्यवसाय कोणाला म्हणतो? तर निसर्गातून थेट संसाधन मिळण्याचा जो व्यवसाय असतो त्याला आपण प्राथमिक म्हणतो. मासेमारी, शेती, खाणकाम हे मानवाचे प्राथमिक व्यवसाय आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या लाव्हा रसापासून कोणता खडक तयार होतो? ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्या लाव्हा रसापासून जो खडक तयार होतो तो कोणता असतो? तर त्या खडकाला म्हणतात बेसाल्ट खडक, म्हणजेच अग्निजन्य खडक. तर पहा, हा खडक असच्छिद्र, जड आणि कठीण असतो. महाराष्ट्राचे पठार प्रामुख्याने याच खडकाचे बनलेले आहेत. यात लोह खनिज मोठ्या प्रमाणावर आढळते. अग्निजन्य खडक, बेसाल्ट खडक जे लाव्हा रसातून बनलेले असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. जमिनीचा वापर एक संसाधन म्हणून करताना त्यात प्रामुख्याने कशाचा समावेश होतो? बघा, जमिनीचा वापर एक संसाधन म्हणून करताना त्यात प्रामुख्याने कशाचा समावेश होतो? तर जमीन जेव्हा आपण संसाधन म्हणतो तेव्हा जागा खरेदी विक्री, मोक्याची जागा मिळणे, बांधकाम यांचा समावेश होतो. जमीन ही एक स्थावर मालमत्ता आहे. व्यापार, बांधकाम, मोक्याची जागा मिळवणे यासारख्या आर्थिक व व्यावहारिक गोष्टीसाठी जमिनीचा मोठा वापर होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते ऊर्जा साधन अपारंपरिक आणि पर्यावरणपूरक आहे? तर बघा,
अपारंपरिक ऊर्जा आणि पर्यावरणपूरक असलेलं ऊर्जा साधन आहे सौर ऊर्जा व पवन ऊर्जा. ही संसाधने विनाशुल्क म्हणजेच मोफत शून्य मूल्यामध्ये उपलब्ध असून ती प्रदूषण करत नाहीत आणि कधीही संपत नाहीत. यांना आपण रिन्युएबल असं सुद्धा म्हणतो, अपारंपरिक असं सुद्धा म्हणतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. नकाशा तयार करण्यासाठी आणि स्थान निश्चितीसाठी भारत सरकारने कोणती संगणकीय प्रणाली निर्माण केली आहे? तर बघा, नकाशा तयार करण्यासाठी आणि स्थान निश्चितीसाठी भारत सरकारने कोणती संगणकीय प्रणाली तयार केली आहे? तर त्यासाठी ती प्रणालीचं नाव आहे भुवन. भुवन ही प्रणाली पूर्णतः भारतीय असून ती नकाशा आणि सुदूर संवेदन तंत्रावर म्हणजेच रिमोट, दूर म्हणजे लांब असलेल्या संवेदन तंत्रावर म्हणजे रिमोट सेन्सिंगवर आधारित आहे. भुवन ही नकाशा तयार करते. ओके. संगणकीय प्रणाली आहे आणि संपूर्ण भारतीय बरं का भुवन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 6वीच्या भूगोल पाठ्यपुस्तक. तर बघा, या ठिकाणी हा प्रश्न लाईटली घेण्यापेक्षा आपण कोणत्या माध्यमातून पाहणार आहोत पहा. 6वीच्या भूगोल पाठ्यपुस्तकात दिलेल्या QR आणि दीक्षा ॲपचा मुख्य उद्देश काय? तर दीक्षा ॲपवर सुद्धा एखाद्या वेळेस प्रश्न जर आला तर तुम्हाला माहिती असायला हवं. दीक्षा ॲपच्या सहाय्यानं आपण डिजिटल पाठ्यपुस्तकं आणि दृकश्राव्य साहित्य उपलब्ध करून घेतो, कारण तिथं सर्व साहित्य उपलब्ध आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी QR कोड स्कॅन करून माहिती मिळवता येते. ओके. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इथं प्रश्नोत्तर पाहिलेले आहेत. आता इथं बघा, आता आपण 6वी भूगोल या पुस्तकावर आधारित जवळपास 75 ते 76 प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि TETसाठी अत्यंत उपयुक्त महत्त्वाचे प्रश्न उत्तर आहेत. तर नक्कीच याचा अभ्यास करा. इथं घटकसुद्धा दिलेले आहेत की या घटकावर वारंवार TETमध्ये प्रश्नोत्तर विचारले गेलेले आहेत. तर या घटकावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा. या चॅनलवर मानसशास्त्र, भूगोल, परिसर अभ्यास यानंतर मराठीवर सुद्धा PYQs अपलोड होणार आहेत. तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आवडल्यास नक्की शेअर करा, जेणेकरून TETसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्नोत्तरांचा सराव तुम्हाला या ठिकाणी नक्कीच होणार आहे. ओके. थँक्यू.